मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील पाली विभागात दरवर्षीप्रमाणे यंदाही बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आजी माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने आयोजित हा सोहळा यंदा विशेष ठरला. कार्यक्रमस्थळी विविध रंगांच्या फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. मोगरा, गुलाब, जाही, चाफा आणि कमळ यांसारख्या फुलांच्या आरासाने संपूर्ण वातावरण सुगंधित झाले होते. फुलांच्या या आकर्षक मांडणीने उपस्थित सर्वांना आध्यात्मिक आणि सौंदर्यपूर्ण अनुभव दिला. यावेळी मान्यवर चित्रकारांच्या बौद्धविषयक चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाने उपस्थितांना भगवान बुद्धांच्या जीवन आणि शिकवणुकीचे दर्शन घडवले. सर्वात खास आकर्षण होते थायलंडमधून आणलेल्या अरिहंत बौद्ध भिक्खूंच्या पवित्र धातूंचे दर्शन. या पवित्र धातूंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. संगीताने भारावलेला कार्यक्रमातील सर्वांत लक्षवेधी भाग होता प्रख्यात गायक श्री संजय मोहोड यांचे सादरीकरण. त्यांनी आपल्या खास शास्त्रीय शैलीत धम्मपदातील निवडक गाथांचे पहिल्यांदाच संगीतबद्ध स्वरूपात सादरीकरण केले. त्यांच्या मधुर आवाजातून आलेल्या गाथा ऐकताना उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. ही आगळीवेगळी संगीतात्मक अनुभूती रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली. या नवोन्मेषी कल्पनेसाठी पाली विभागाच्या प्रमुख डॉक्टर योजना भगत मॅडम यांचे सर्वांनी मुक्तकंठाने कौतुक केले आणि आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुशलतेने श्री लक्ष्मण सोनवणे सर यांनी केले. त्यांच्या प्रभावी आणि ओघवती शैलीमुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला. गन्धामि चेतियं सब्बं सम्पठानि सुपतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा 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 बुद्धरूपं सकलं सदा. मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागाने हा जो मेलोडी ऑफ द मिडल पाथ हा कार्यक्रम जो आयोजित केला तो अतिशय महत्त्वाचा आहे. 2-3 अंगानं त्याचं महत्त्व आहे. पहिलं म्हणजे की धम्मपद गेल्या 2500 वर्षामध्ये इंडियन क्लासिकलला घेऊन कोणी सादर केलेलंच नाही. हा आमचा पहिला प्रयत्न आहे. याआधी हा कार्यक्रम MGM विद्यापीठ औरंगाबाद येथे आदरणीय अंकुशरावजी कदम चान्सलर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तो झाला आणि हा सेकंड त्याचा आजचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी आपल्या विभागाच्या पाली विभागाच्या डॉक्टर योजना भगत या आलेल्या होत्या. त्यांनी तो पाहिला आणि त्यांना वाटलं की हे आपल्याकडे व्हायला पाहिजे म्हणून तो आजचा कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. मला महत्त्वाचं असं वाटतं की गाथा ज्या आहेत धम्मपदातल्या तथागताचं टीचिंग ज्याच्यामध्ये आहे त्या सगळ्या गेय आहेत. आम्ही त्याचा अभ्यास केला. मी सरस्वती भवन कला वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद इथे मी म्युझिक डिपार्टमेंटला मी प्रोफेसर आहे आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. आम्ही धम्मपदावर काम केलेलं आहे. धम्मपदाचा अभ्यास केलेला. त्या गाथांमध्ये कुठे म्युझिक दडलेलं आहे याचा आम्ही शोध लावला आणि त्याच्यात आम्हाला सापडलं की विविध राग त्याच्यामध्ये अलगदपणे येऊन बसतात. धम्मपदाच्या या सादरीकरणामुळे 2 गोष्टी माझ्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे तथागताची शिकवण सहजगत्या
लोकांना डायजेस्ट होण्यासाठी ती समोर येते, एक नंबर. आणि दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट की इंडियन क्लासिकल म्युझिकची डेव्हलपमेंट आहे. दिस इज द प्रोग्रेस ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक. कारण या अंगाने इंडियन क्लासिकल म्युझिक कधी आलेलं नाही. म्हणून ही एका अर्थानं भारतीय शास्त्रीय संगीताची ही डेव्हलपमेंट आहे, वाढ आहे त्याची. म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत जेव्हा इकडे घुसते तेव्हा ते तथागताच्या वचनांना घेऊन, त्यांच्या शिकवणीला घेऊन ते खूप लोकांपर्यंत जगात ते जाईल. मी स्वतःच शास्त्रीय संगीताचा अभ्यासक आहे, मी प्राध्यापक आहे, मी मुलांना शिकवतो आणि अनेक प्रकारचे कवनं गीतं आमच्यासमोर येतात. माझी PhD पण वामनदादा कर्डक यांच्यावर आहे, महाकवी वामनदादा कर्डक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जे आहे औरंगाबादचं, तिथे गीत भीमायन हा 100 गीतांचा प्रयोग जो आहे तो चालू आहे. आदरणीय डॉक्टर विजय फुलारी सर त्यांच्या मार्गदर्शनात तो आता पार पडतो. 24वा गाणं आम्ही आता 14 एप्रिलला रिलीज केलं. हे अनेक गाणे पाहत असताना असं वाटलं की आणखी काही खोलवर अर्थ असलेलं काही सापडेल का, आणखी काही डीप मिनिंग असलेलं काही सापडेल का. तर आम्ही मग धम्मपदाच्या टेक्स्टपर्यंत येऊन, व्हर्सेसपर्यंत येऊन पोहोचलो. तसा माझा धम्माचा मला अभ्यास हा माझा आवडता विषय आहे. आणि विशेष म्हणजे तंबोरा लावून आम्ही ध्यान करतो. तंबोरा लावून समोर धम्मपद ठेवून त्या गाथा आम्ही वाचतो, तेव्हा त्या गाथांमध्ये ते म्युझिक ॲटोमॅटिक जाते. म्हणजे गाथा ते म्युझिकला घेतात आणि म्युझिक गाथांना येऊ देते, गाथातील शब्दाला आणि मग त्या भावार्थाला येऊ देते. तर अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन आहे, ते रेअर कॉम्बिनेशन आहे. ते आणखी याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट व्हायची आहे. आपला प्रयत्न आहे, आपण पण सर्वजण सहकार्य त्याला आपलं असावं, तर नक्कीच याची प्रभावना जास्त होईल पुढच्या काळामध्ये. आणि धम्मपद हे घरोघरी जाईल. विशेषतः माझी इच्छा आहे की ते कॉमन मॅनपर्यंत जायला पाहिजे. विशेषतः ते महिलांच्या किचनमध्ये सुद्धा जायला पाहिजे की ते गाथा ऐकत ऐकत ते धम्मपद त्यांना अवगत होईल, पाठ होईल आणि मग तथागताची शिकवण त्यांच्यामध्ये जाईल. किचनमध्ये सुद्धा ते जाईल. गाथांमध्ये जेव्हा संगीत येते तेव्हा ते संगीताच्या माध्यमातून गाथांचं जे एम्फसिस आहे, म्हणजे कुठला शब्द तो फोकस व्हायला पाहिजे, अंडरलाईन व्हायला पाहिजे, की जो अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जायला पाहिजे. आणि मग तो रिदमसोबत कसा आहे, तो कुठल्या ठेक्यामध्ये तो आहे, म्हणजे रूपकमध्ये आहे, एक तालमध्ये आहे, 3 तालमध्ये आहे, किंवा कुठल्या रागामध्ये तो होतो, म्हणजे कुठला राग त्याला पोषक आहे. अशा सगळ्याच बाबतीतला त्याच्यामध्ये विचार आम्ही केलेला आहे. आज जे आपण राग प्रेझेंट केले त्याच्यामध्ये भूप आहे, यमन कल्याण आहे, त्याच्यामध्ये केदार आहे, हंसध्वनी आहे, भैरवी आहे, असे विविध राग त्याच्यामध्ये. आज मला वेळ कमी पडला खरं म्हणजे. हे 423 ही गाथा आम्ही कंपोज केलेल्या आहेत. 423 गाथा, 26 वग्ग हे पूर्णपणे कंपोज केलेलं आहे. त्याचं ध्वनिमुद्रण पण व्हायचं चाललं आहे आता. याला फार मोठं काम आहे ते. आणि विशेष म्हणजे आम्ही ते ॲकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट घेऊनच करतो. आज तुम्ही पाहिलं की याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट कुठले नव्हते, म्युझिक इन्स्ट्रुमेंट सगळे ॲकॉस्टिक होते. व्हायलिन होती, बासरी होती, तबला, पखावाज, ओरिजिनल होतं ते सगळं. इव्हन साईड रिदमसुद्धा आम्ही त्या ह्याच्यावरला वापरलेलं नाही, मशीनवरला नाही वापरला. आम्ही ते टाळ हातात घेऊनच ते वाजवलेलं. त्याचं कारण असं आहे की ती ओरिजिनॅलिटी जास्तीत जास्त देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ओरिजिनॅलिटी, कारण तथागताची वचनं आहेत ती प्युअर आहेत. मग तसं प्युअर ॲकॉस्टिकच त्याला पुढे आणू शकते, अशी आमची धारणा आहे त्याच्यामागे. बघूया, प्रयत्न करूया. समग पमध प निध साध निध पद म प म सा रे सा फंदनं चपलं चित्तं दुरखं दुनिवारयं ऊजुं करोति मेधावी उसुकारोवते जनं फंदनं चपलं चित्तं. हे एक ताल आहे, ते चंचल आहे, गाथेचा अर्थ चंचल आहे, ठेका पण तसाच आहे. असा त्याच्या मागचा एक सायंटिफिक अभ्यास त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही केलेला दिसून येईल. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या पाली विभागाच्या माध्यमातून बुद्धपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करत असतो आणि हा कार्यक्रम अतिशय विस्तृतपणे 3 दिवसाचा 4 दिवसाचा कार्यक्रम आम्ही साजरा करत असतो. यावर्षी 30 तारखेपासून 30 एप्रिलपासून 30 ते 3 मे असे हे 4 दिवसाचा कार्यक्रम आम्ही साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. 30 तारखेला जेव्हा आमचं इनॉग्रेशन झालं या प्रोग्रामचं, तर सर्वात पहिल्यांदा फोटो एक्झिबिशन आणि पेंटिंगचं एक्झिबिशन
हे याचं उद्घाटन पहिल्या दिवशी झालं. ते कार्यक्रमाचं नाव होतं एही पसिको. असा हा कार्यक्रम पहिल्या दिवशी इनॉग्रेशन झालं. त्याच्यानंतर 1 तारखेला बुद्ध धातूची मिरवणूक काढण्यात आली. ती मिरवणूक स्टुडंट आमचे असतात, त्यांच्याबरोबरच त्यांचे फॅमिली मेंबर्स, मुलं वगैरे हे सगळे मिरवणुकीमध्ये सामील होतात. बुद्ध धातू आणि अरहंतांचे धातू ह्यांची मिरवणूक कॅम्पसमध्येच केली जाते विद्यापीठामध्ये. आणि याच्यानंतर जो आहे तो विपश्यना मेडिटेशनचा कार्यक्रम विथ धातुपूजा. धातुपूजेसोबत हा विपश्यनाचा कार्यक्रम केला जातो. तो 1 तासाची विपश्यना हे प्रत्येकाने कंपल्सरी करायची असते. ते कार्यक्रम होतात. आणि त्याच्यानंतर 1 तारखेचे इतर कार्यक्रम आमचे डिपार्टमेंटचे विद्यार्थ्यांचे ठरलेले असतात, ते साजरा केल्या जातात. 2 तारखेला म्हणजे काल, आज 3 तारीख आहे, कालच्या दिवशी काल आम्ही बोधिपूजा आणि मुख्य म्हणजे संघाचं दान असतं, भिक्षूंचं दान असतं, संघदान असतं. संघदानाचा मोठा कार्यक्रम ते सुद्धा विद्यार्थी करतात, सध्याचे विद्यार्थी आणि एक स्टुडंटसुद्धा. हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये, चांगल्या प्रमाणामध्ये साजरा होतो. जे आचरणशील भिक्खू आहेत अशा भिक्खूंची लिस्ट तयार करून ते बोलावलेले असतात आणि त्यांना संघदान विभागाच्या मार्फत भोजनदान, संघदान वगैरे केलेलं असतं. आणि भिक्खूंची धम्मदेसनासुद्धा त्या दिवशी होते. म्हणजे हे काल कार्यक्रम त्यांचा झाला. आणि पुन्हा सायंकाळी लेक्चर वगैरे होतात. धातुपूजा, विशेषतः धातूवरती लेक्चर होतात. डॉक्टर योजना भगत मॅडम ज्या डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत त्या धातूविषयी माहिती वगैरे देतात. त्याच्यानंतर आजचा कार्यक्रम जे आहे ते फार महत्त्वाचे कार्यक्रम असतात. आज विद्यार्थ्यांचं सेमिनार असतं. सेमिनारमध्ये पेपर प्रेझेंटेशन असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध अँड हिज धम्म इन लाईट ऑफ पाली त्रिपिटक असा हा सेमिनारचा सब्जेक्ट दिलेला असतो, विषय दिलेला असतो. त्या विषयावर विद्यार्थी प्रत्येक वर्षी आपलं सादरीकरण करतात, रिसर्च पेपर बनवतात. यावर्षी आमचे सर्व टीचर्सनी हिरिरीने त्यामध्ये भाग घेतला आणि पूर्ण सकाळी अर्धा दिवस आणि पुन्हा दुपारीसुद्धा 2 तासापर्यंत हे पेपर प्रेझेंटेशन झालं, सेमिनार झालं. अतिशय उत्कृष्टपणे पेपर सादर केले सगळे टीचर्सनी वगैरे. आणि खूप विद्यार्थ्यांचं डिस्कशनसुद्धा झालं बुद्ध अँड हिज धम्मा आणि पाली त्रिपिटकाबद्दलचं. आणि आता सायंकाळी मेलडी ऑफ द मिडल पाथ हा जो आहे मध्यम मार्गाचे स्वर माधुर्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम औरंगाबादचं पथक आलेलं आहे. प्रोफेसर डॉक्टर संजय मोहड म्हणून सरस्वती भुवन कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी ते हेड आहेत डिपार्टमेंटचे, संगीत विभागाचे. याच्यामध्ये मुख्यतः बुद्धाची टीचिंग्स म्हणजे शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बुद्धाची टीचिंग, बुद्धाची शिकवण, धम्मपदातले गाथा वगैरे, तर त्याचं मनन चिंतन होणार आहे म्युझिकच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे हे कार्यक्रम आजचं संध्याकाळी झाल्याच्यानंतर आमच्या कार्यक्रमाची या बुद्ध पौर्णिमेच्या सेलिब्रेशनची सांगता होणार आहे. मुंबई विद्यापीठाचा हा अतिशय अभिनव उपक्रम. इतर विभागामध्ये कुठले कार्यक्रम हो किंवा न हो, पाली विभाग हा एक लाईव्ह विभाग आहे या डिपार्टमेंटचा एंटायर मुंबई विद्यापीठामध्ये. आणि हे विशेष कौतुक इव्हन व्हाईस चान्सलर असतील, रजिस्ट्रार असतील, प्रो व्हाईस चान्सलर असतील, सगळ्यांनीही वेळोवेळी अभिमानाने सांगितलेलं आहे. आणि पाली विभाग फारच लाईव्ह आहे या मुंबई विद्यापीठामध्ये. येच बुद्धा अतीताचं एच बुद्धा अनागता पच्चुपन्नाचे बुद्धा अहम वंदामी सबदा. अर्थात पूर्वी झालेले बुद्ध, वर्तमानातील बुद्ध आणि भविष्यातील बुद्ध या सर्वांना मी वंदन करतो. याचा शब्दशः अर्थ असा आहे की पूर्वी जे बुद्ध झालेले आहेत त्यांनाही आपण वंदन करतो. आणि या ठिकाणी आम्ही ती मांडणी केलेली आहे की पूर्वीचे सर्व जे बुद्ध आहेत त्यांचे बोधिवृक्ष जे आहेत ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. तर इथे आपल्याला दिसतात की जे बुद्ध आहेत त्या बुद्धांना कशा पद्धतीने वंदन करण्यात येते. आणि ते आपण पाहतो की बुद्ध बोधिवृक्षाखाली आहेत, पिंपळ वृक्षाखाली, ज्याला आपण बोधिवृक्ष म्हणतो. तर प्रत्येक बुद्धांचे बोधिवृक्ष हे वेगवेगळे आहेत आणि ते या प्रतिकृतीतून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की पूर्वीचे जे बुद्ध आहेत ते बुद्ध कोण, कुठले बुद्ध आहेत, त्यांचे नाव काय आहे आणि त्यांचा बोधिवृक्ष कुठला आहे, या सर्वांची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही या प्रदर्शनीतून केलेला आहे. आणि हे का दाखवतो कारण की यातून आपली बौद्ध संस्कृती काय आहे, बुद्ध कुठले आहेत, त्यांचे बोधिवृक्ष कुठले आहेत याची माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे सर्व विद्यार्थ्यांनी पाली संशोधन करून त्याच्याद्वारे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर गेल्या अनेक वर्षात इथे खूप चांगले कार्यक्रम झाले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा कार्यक्रम असतो तो बुद्ध जयंतीचा.
तो म्हणजे इतका भरगच्च कार्यक्रम असतो. 3 ते 4 दिवस विविध कार्यक्रम इथे पाली विभागात केल्या जातात. अनेक अकॅडमिक कार्यक्रम असतात आणि काही व्हिज्युअल इफेक्टवाले असतात. तर इथे डॉक्टर योजना भगत या बेसिकली आर्किटेक्ट असल्यामुळे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना लेण्यांना भेट करून देत असल्यामुळे अभ्यास दौरा असतो आमचा. तर दरवर्षी 2-3 आमचे अभ्यास दौरे होत असतात. तर इथे यावर्षी जी थीम ठेवली होती त्यांनी, तर बहारूत स्तूप जो आहे तिथले जे पेंटिंग्स आहे, तिथले जे स्कल्पचर्स आहे, जे शिल्प आहे, त्याचं त्यांनी पेंटिंग केले होते विद्यार्थ्यांनी. त्याचं एक्झिबिशन ते ठेवलं होतं. आणि बुद्धांचं जन्मापासून म्हणजे खरं म्हटलं तर महामायाच्या स्वप्नापासून तर बुद्धांच्या महापरिनिब्बाणापर्यंत जे विविध शिल्प इथे आहेत विविध ठिकाणी, म्हणजे गांधार शैलीतले विशेषतः, म्हणजे अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, भारत असतील, अनेक ठिकाणचे शिल्प जे अनेक लेण्यामध्ये आहेत हजारो वर्षापासून, त्याचं चित्र प्रदर्शन इथे ठेवलं होतं. म्हणजे हे 1-2 थीम होत्या. आणि त्याच्यासोबत अनेक कार्यक्रम असतात. तर त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो बुद्ध जयंतीला, तो धातुपूजेचा असतो. तर आज आपण जे बघत आहे इथे, मी धातूजवळच उभा आहे आणि इथे बुद्ध आणि अरंताचे धातू ठेवलेले आहेत. अरंताचे जवळजवळ 6 ते 7 करंडक आहेत आणि बुद्धांचे 2 आहेत. तर ही फार दुर्मिळ योग आहे की एवढे धातू कोणाजवळ असणं. एवढे कोणाजवळच नसतात. ज्या मोठमोठ्या मॉनेस्ट्री असतील त्यांच्याशिवाय उपासक म्हणून म्हणा किंवा अभ्यासक म्हणून एवढं कोणाजवळ नसतं वैभव. आणि हेच आमची ताकद आहे पाली विभागाची किंवा पाली विद्यार्थ्यांची जी ताकद आहे ही धातू आहे. तर बुद्धांच्या ज्या अस्थी आहेत त्याला रिलिक्स म्हटलं जातं आहे. आणि त्या धातूंना म्हणजे जे स्तूपामध्ये ठेवलेल्या असतात आणि खूप जतन करून ठेवलेल्या असतात, त्याच आपल्याला आता स्तूपाची हानी झाली किंवा बुद्ध धम्माची हानी झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी ते धातू जगात गेलेले आहेत. आणि पिपरावाला जे धातू सापडले होते, बुद्धांच्या ज्या अस्थी सापडल्या होत्या, मग त्या इंग्लंडमध्ये गेल्या आणि इंग्लंडमध्ये त्याचा आत्ता लिलाव होणार होता. तर भारत सरकारने तो लिलाव थांबवला आणि त्या विकत घेतल्या 110 कोटीमध्ये. आणि टाटाने त्या विकत घेतल्या आणि भारत सरकारला सुपूर्द केल्या. ही फार मोठी घटना आहे, पण लोकांना माहिती नाही की त्याचं महत्त्व किती आहे. बुद्धांच्या अस्थी 110 कोटीमध्ये घेतल्या आहेत. एवढं त्याचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे, स्पिरिच्युअल इम्पॉर्टन्स आहे. आणि आता जे सरकार आहे, आता सध्या सत्तेवर जे सरकार आहे, त्यांनी ते धातू थायलंडमध्ये नेले होते. आणि ते तिथले जे अध्यक्ष आहे, म्हणजे राष्ट्रीय सण साजरा झालेला आहे त्या धातूसाठी, तिथले पंतप्रधान असतील, अध्यक्ष असतील, ते एअरपोर्टला आलेले आहे. आणि त्यांनी ते धातू जेव्हा विमानातून भारतातून तिथे गेले तर त्यांनी डोक्यावर घेऊन आलेले आहेत थायलंडचे जे पंतप्रधान आहे. तर एवढं त्याचं म्हणजे जागतिक महत्त्व आहे. आणि पुढे मग त्या व्हिएतनाममध्ये पण त्याचं प्रोसेशन झालेलं आहे. तर भारतातले हे जे पिपरावामधले जे धातू आहेत त्याचे आता म्हणजे सध्या दिल्लीला ठेवलेलं आहे, पण जगात ते नेले तर त्याला खूप जास्त मान असतो. तर असं हे धातूचं अत्यंत महत्त्व असलेला हा जो भाग आहे, हा आपल्या पाली डिपार्टमेंटमध्ये धातू असल्यामुळे त्याला खूप ताकद आहे, खूप नवलाई आहे आणि एक पवित्रता आहे. तर इथे हे धातू आले कसे, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आम्ही एकदा मी स्वतः त्या टूरमध्ये होतो बुद्धगयाला, म्हणजे श्रावस्तीला जेव्हा आम्ही गेलो तर तिथे आम्हाला आमचा जो गाईड आहे त्याला श्रीलंकन भाषा येत होती. त्याने श्रावस्तीला जो विहार आहे, श्रीलंकन विहार, त्यांना विनंती केली की पाली विभागाचे विद्यार्थी आणि टीचर आलेले आहेत आणि ते खूप आस्थावान आहेत, ते खूप अभ्यास करतात, तर त्यांना जर तुम्ही धातू दाखवले तर चांगलं होईल. तर ते श्रीलंकन जे मॉनेस्ट्रीचे प्रमुख जे होते भिक्खू, त्यांनी कबूल केलं की आम्ही तुम्हाला बुद्धांचे धातू दाखवू. आणि तो आमच्या जीवनातला पहिला प्रसंग होता की धातू म्हणजे काय आम्हाला काही माहीतच नव्हतं, अस्थी म्हणजे काय ते माहिती नव्हतं. पण जेव्हा आम्ही तिथे गेलो आणि त्यांना मग आम्हाला तर ही माहिती नाही की कसं त्याला वंदन करायचं. मग त्यांनी सांगितलं घुटण्यावर बसून हात जोडून वंदन करायचं. तर त्यांच्याकडे एक म्हणजे ते धातू डोक्यावर ठेवण्याची व्यवस्था असते. तर आमचे सगळे जे 80-90 विद्यार्थी होते आणि शिक्षक होते त्यांच्या डोक्यावर ते धातू ठेवले होते. आणि तो एक अद्भुत आयुष्यातला अनुभव तो होता पहिला असला. आणि तेव्हापासूनच
सुरुवात झाली धातूची असं. मग त्या दिवशी मॅडमने असंच एक अधिष्ठान केलं होतं बोलता बोलता की असे धातू जर माझ्याकडे आले तर, असं त्यांनी म्हणजे बोलता बोलता बोललं. तर कुणीतरी त्यांचे मिस्टर आहे, त्यांनी बोललं ना तू अधिष्ठान कर की असे धातू माझ्याजवळ यायला पाहिजे. तर योजना मॅडमने अधिष्ठान केलं की असे धातू म्हणजे बुद्धांचे धातू माझ्याजवळ यायला पाहिजेत. आणि खरंच सांगतो चमत्कार, म्हणजे मी स्वतः विटनेस आहे. जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी आमची बुद्धगयाला व्हिजिट होते, थायलंड मॉनेस्ट्रीमधून आम्हाला फोन आला, आम्हाला तिथे बोलवलं आणि त्यांनी आम्हाला बसवलं, बुद्धांचे धातू दाखवले आणि ते आम्हाला दिले. म्हणजे असे पण काही चमत्कार होतात. आम्हाला काही ध्यानीमानी नसताना असं झालेलं आहे. आणि तेच जे थायलंडचे धातू आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आम्ही सगळे विद्यार्थी जे आहेत त्याचं नेहमी वेनरेट करत असतो. त्याची पूजा म्हणजे जे अनुसती करायची असते, म्हणजे त्यात अंधश्रद्धा नाही आहे. बरं, हा एक म्हणजे हा बुद्धिस्ट ट्रॅडिशनचा एक प्रकार आहेच आहे. पण याच्या व्यतिरिक्त ॲकॅडमिक फार महत्त्वाचा आहे. जगात आहे ना बुद्धांच्या धातूंचा खूप गंभीरतेनं अभ्यास होत आहे आणि फार मोजके लोक करत आहे. आणि मुंबई विद्यापीठात पाली अँड बुद्धिस्ट स्टडीज जो कोर्स आहे त्यात डॉक्टर योजना भगत आर्किटेक्ट असल्यामुळे, अनेक स्तूपांना भेट देत असल्यामुळे, धातूचं महत्त्व माहीत असल्यामुळे त्यांनी तो सिलॅबसमध्ये कोर्स ठेवलेला आहे की धातू म्हणजे काय, ते कुठे आहेत, आणि नुसतं भारतातल्या धातूचा नाही तर जगात ते कुठे कुठे आहेत. तर जगातले जे स्कॉलर आहेत स्पेशली म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा त्या प्रांतात अनेक स्तूप मिळत आहेत, अनेक पुराणकालीन स्तूप मिळत आहे आणि अशोकन शिलालेख मिळत आहेत. त्याचा अभ्यास जगात चालू आहे, पण फार मोजके लोक करत आहेत. त्या दिवशी आमच्या डॉक्टर योजना भगत सांगत होत्या की खरोष्टी लिपीत ते शिलालेख लिहिलेले आहे अशोकन. आणि असं म्हणतात काही लोक की फक्त 16 लोकांना जगात ती खरोष्टी लिपी माहिती आहे, फक्त 16 लोक. पण आम्ही सुरुवात केलेली आहे. कालच आमचं या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं एक हाफ डे वर्कशॉप पण होतं. खरोष्टी लिपी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवलेली आहे, लिपी आणि त्याचं वाचन. तर ते सांगतात 16, पण तो एकदम 100वर जाईल, जास्त 200 जाईल. ते पाली विभाग त्या दृष्टीनं अभ्यास करत आहे. आता आपल्याला माहीत आहे की बुद्धाचं परिनिब्बाण भारतात झालं आहे ना, कुशीनगरला झालं, कुशीनारायला झालं. मग तिथे त्यांच्या अस्थी होत्या, मग त्या अफगाणिस्तानमध्ये कशा गेल्या आहे ना. तर हा रिसर्चचा विषय आहे. बुद्धांचा जो दंत धातू आहे तो भारतातून श्रीलंकेत कसा गेला तर त्याचा मोठा इतिहास आहे. तर हा सगळा ॲकॅडमिक स्टडी आहे जो पाली डिपार्टमेंटमध्ये फार व्यवस्थितरित्या केला जातो. आणि विद्यार्थी पण खूप म्हणजे ॲकॅडमिक लेवलवर, खूप नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर आमचे विद्यार्थी जे आहेत ते रिलिक्सचा अभ्यास करतात, बुद्धांच्या धातूचा अभ्यास करतात. म्हणून याच्यात नुसतं अंधश्रद्धा किंवा श्रद्धा नाही आहे. याचा एक सायंटिफिक दृष्टिकोनातून आम्ही जो पाली विभाग आहे मुंबई विद्यापीठाचा तो असा व्यवस्थित अभ्यास करत असतो. आपण इथे बघतोय की इथे माझ्या बाजूला अनेक साईडला जे स्तूपाच्या आकाराचे जे कास्केट ठेवलेले आहेत ते म्हणजे धातूचे कास्केट आहेत, त्यात धातू ठेवल्या जातात. ती पद्धत आहे. परदेशात ते खूप चांगल्या तऱ्हेनं सांभाळल्या जातात. भारतीयांना जास्त माहिती नाही, पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीनंतर लोकांना बुद्ध धम्म हळूहळू समजायला लागला, पाली भाषा हळूहळू समजायला लागली. ठिकठिकाणी पालीचे कोर्सेस चालू आहे, बुद्धिस्ट स्टडीजचे कोर्सेस चालू आहे, ठिकठिकाणी विहाराचं बांधकाम चालू आहे आणि अनेक शिबिरं, अनेक कॉन्फरन्स या बुद्धिस्ट कॉन्फरन्स होत आहेत आणि धम्माची जागृती होत आहे. आज आपण बघितलं आहे की औरंगाबादची जी टीम आली होती संजय मोहोड सरांची, त्यांनी धम्मपद जे आहे ते शास्त्रीय गायनातून कसे प्रेझेंट केल्या जातात याचं फार म्हणजे अत्यंत श्रवणीय आणि अत्यंत माहितीपूर्ण तो सेशन झालेलं गाण्याचं. म्हणजे धम्म जो वेगवेगळ्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचायचा आहे तो पाली भाषेमार्फत होतो, तो या बुद्धांच्या रिलिक्समार्फत होतो, अनेक कॉन्फरन्सेस होतात त्याच्यामार्फत होतो. तसेच हे गाणे जे आहे म्हणजे एक गायन हे म्हणजे एकदम उच्च प्रकारचं गायन आहे ज्याच्यात धम्मपदाच्या गाथा त्यांनी गाऊन दाखवलेल्या आहे आणि त्याचा अर्थ सांगितलेला आहे, त्याची पार्श्वभूमी सांगितलेला आहे आणि ते दैनंदिन जीवनात कसं रिलेटेड आहे ते सगळं त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलं. आपल्याला जसे बुद्धांचे धातू मिळाले आहेत ना तसे अरहंताचे धातू पण मिळालेले आहेत.
आणि ठिकठिकाणी जेव्हा आम्ही परदेशात गेलो अभ्यास दौऱ्यासाठी, म्हणजे श्रीलंका असेल किंवा म्यानमार असेल, तर आम्हाला तिथले म्हणजे लोक एवढे मान देतात की आम्ही भारतातून आलेलो आहोत, आम्ही पाली भाषा जाणतो, आम्ही बुद्धांचा अभ्यास करणारे आहे. तर ते आमचं ना खूप ॲप्रिशिएट करतात. आणि त्यांनी आम्हाला असे धातू दिलेले आहेत. आता हे एक कास्केड जे आहे ना, एक करंडक जे आहे, याच्यात हे जे धातू आहे हे दिसतात आपल्याला एकदम स्पष्ट. आम्ही म्यानमारला गेलो होतो, डॉक्टर योजना भगत आणि आम्ही 2-3 लोक. तर तिथे एक कार्यक्रम होता, स्तूपाचं ओपनिंग होतं. तो स्तूपामध्ये कसे बुद्धांचे धातू ठेवल्या जातात, अरहंताचे धातू ठेवल्या जातात, सोनं नाणं जेम्स कसे ठेवल्या जातात, ते आम्ही सगळ्या डोळ्यांनी बघितलं. म्हणजे हे आपलं भारतीय संस्कृती आहे. भारतातले स्तूप कसे तुटलेले आहेत, उकरलेले आहेत, पडलेले आहेत, पण परदेशात जे स्तूप आहेत ते त्यांनी खूप चांगले जतन करून ठेवलेले आहेत आणि टिकलेले आहेत. तर त्यात खूप ज्वेलरी जेम्स ठेवल्या जातात आणि त्यामुळे पण स्तूपाची हानी झालेली आहे, चोऱ्या झालेल्या आहेत. त्यांना करंडकाशी किंवा बुद्धांच्या अस्थीशी काही घेणदेण नव्हतं, पण त्याच्यासोबत जे काही जेम्स ठेवले जातात, व्हॅल्युएबल्स ठेवले जातात, ते त्यांनी चोरायचा प्रयत्न केला किंवा काही जे विरोधक असतील त्या काळानंतर त्याची हानी झाली. पण हे एक सायन्स आहे किंवा एक बुद्धिस्ट ट्रॅडिशन आहे की प्रत्येक स्तूपामध्ये एकतर बुद्धांचे धातू असतात किंवा अरहंताचे धातू असतात. तर अरहंत तर अनेक होते ना, तर असे अनेक स्तूप आहेत ज्याच्यात अरहंताचे धातू आहे. म्यानमारला मी आता यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी म्यानमारला खूप मोठा भूकंप झाला होता, खूप हानी झाली, अनेक विहाराची हानी झाली होती. तर जवळजवळ आम्ही म्हणजे पालीचे विद्यार्थी जे आहे विविध ठिकाणचे, आम्ही जवळजवळ 8 लाख रुपये आम्ही जमा केले होते आणि मी स्वतः म्यानमारला गेलो होतो, अनेक विहाराला भेटी दिल्या आणि त्यांना दान केलं. तर ते बोलले तिथले जे इन्चार्ज होते भिक्खू, की तुम्ही पहिले भारतीय आहेत जे प्रत्यक्ष येऊन इथे दान करता. तर ते पुण्य किंवा जी बांधिलकी आहे जगातल्या बौद्ध बांधवाशी किंवा भंतेजीशी, ती आम्ही जतन करून ठेवलेली आहे. आणि येताना त्यांनी आम्हाला अरहंताचे धातू दिले आत्ता, म्हणजे मागच्या वर्षी पुन्हा, म्हणजे एवढे धातू आल्यानंतर पुन्हा त्यांनी आम्हाला धातू दिले. ते पण ते सिल्वर जे मागे आहे करंडक तिथे ठेवलेले आहे. तर ठिकठिकाणी आम्हाला धातू मिळत आहे आणि आमच्याकडून योग्य ते वेनरेशन आमच्या परीनं आमचे विद्यार्थी करतात. आणि हीच आमचं ताकद आहे जी कोणाकडे नाही आहे. आणि त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की बुद्ध धम्म जो आहे त्याचा चांगला अभ्यास सध्या तरी मुंबई विद्यापीठात पाली विभागात होतो आहे आणि असाच सगळीकडे व्हावा अशी मी मंगल कामना करतो. हा कार्यक्रम अनेक वर्ष, साधारण 15 वर्ष इथे सातत्याने होतो आहे. या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये विशेष असं होतं की या विशेष कार्यक्रमामध्ये गंधारण आर्ट, बुद्धिस्ट गंधारण आर्ट याविषयीची माहिती होती. याविषयीचं एक्झिबिशन होतं, चित्र प्रदर्शनी होती, ती इतकी सुंदर होती. गांधार, काश्मीर गांधार हा प्रदेश म्हणजे आज जिथे बलुचिस्तान, स्वात व्हॅली आणि अफगाणिस्तान आहे तिथला प्रदेश आहे. त्या प्रदेशामध्ये 2nd सेंचुरी AD पासून ते 6व्या सेंचुरी AD पर्यंत मोठ्या प्रमाणात बुद्ध धम्माचा प्रसार झाला होता. हा बुद्धाचा इतिहास आपल्याला अनेक ठिकाणी माहिती नसतो. तर हा इतिहास जो काश्मीर गांधार प्रदेशात झाला, तिथे अनेक स्तूपं सापडली. त्या स्तूपामध्ये धातू असलेली स्तूपं होती, धातूची करंडकं होती. त्यांचा अभ्यास हा सगळा बौद्ध इतिहासाचा भाग आहे. याविषयी इथे जी शिल्पकला, जी त्या स्तूपांमध्ये तिकडे जी शिल्पकला होती बुद्ध काश्मीर गांधारची, त्या शिल्पकलेचं एक्झिबिशन हे होतं. त्याला गांधार आर्ट असं नाव दिलेलं आहे. ही पस्सिकोमध्ये या आणि तुम्ही बघा, तुम्ही जाणा, परीक्षण करा, स्वतः जाणा. अशी ही गांधार आर्टची प्रदर्शनी होती, ज्यातनं बुद्धांचा इतिहास, बुद्ध धम्माचा इतिहास, भारताबाहेरील इतिहास उघड होतो. अत्यंत सुंदर असं होतं. यासोबतच पेंटिंगचा एक्झिबिशन होतं, ज्यामध्ये आपल्याला अनेक जातकांचे पॅनल्स जे शिल्पकलेमध्ये आहेत, बारूदच्या स्तूपावर आहेत, सांचीच्या स्तूपावर आहेत, त्याचं प्रदर्शन होतं. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये खास होतं की भारतामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. 1956 नंतर तो मोठा प्रभावित झाला. तर त्या अनुषंगाने बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे दि बुद्ध अँड हिज धम्म, ह्या पुस्तकावरचं ॲकॅडमिक विवेचन, त्याच्यावरचे संशोधनपत्र आज वाचण्यात आले. त्यामुळे त्या विषयाची विविध अंगाने
चर्चा अशी झाली आणि त्या पुस्तकाचं महत्त्व अधिक अधोरेखित झालं. जशी अनेक धर्माची पुस्तकं आहेत आणि बुद्ध चरित्रांची पुस्तकं जशी जुनी पुस्तकं आहेत, त्यामध्ये निदानकथा आहे पालीमधली, बुद्धचरित्र अश्वघोषांचं आणि ललित विस्तार आहे, ते अनेक लेखकांनी लिहिले, त्यांची नावं नाही. अशाच प्रकारे बुद्धचरित्रामध्ये, बुद्धाच्या जीवनचरित्रामध्ये त्यांचे शिकवण अंतर्भूत केलेलं आधुनिक पुस्तक जे भारतीय पुस्तक आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचं द बुद्ध अँड हिज धम्म ह्या पुस्तकावरचं एक सुंदर असा परिसंवाद आज इथे घडला. काल इथे धातुपूजा झाली होती. बुद्धांचे जे धातू आहेत, जे स्तूपांमध्ये होते, आता काही म्युझियममध्ये आहेत, त्यातले काही धातू पाली विभागाकडे आहेत, तर त्यांची सुयोग्य रीतीने पूजा होते आणि जी पुरातन बौद्ध संस्कृती होती त्या बौद्ध संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न ह्या पाली विभागातर्फे सातत्याने मागील 15 वर्ष सातत्याने सुरू आहे. त्याबरोबरच पाली भाषा आणि बौद्ध धम्म बुद्धिस्ट स्टडीज यांच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर स्किलफुल गोष्टी ज्या आहेत, ज्या कला आहेत, आर्किटेक्चर आहे, आर्ट आहे, याचीही शिकवण इथे होते. ब्राह्मी लिपी हिची शिकवण इथे होते. काल खरोष्टी लिपी आणि भाषेसंबंधीचं एक सेमिनार झालं होतं. अशा प्रकारे इथे हा जो बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम असतो तो केवळ धार्मिक न राहता तो कलेच्या अनुषंगाने, सामाजिक सौहार्दाच्या अनुषंगाने, कला आणि स्थापत्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर इथे साजरा केला जातो. आज पौर्णिमेच्या निमित्ताने आमच्या विभागामध्ये एक मेलोडीज कार्यक्रम सादर करण्यात आला. संजय मोहाड सरांनी हा कार्यक्रम सादर केला आणि खरंच त्यांनी आमचं सर्वांचं मन जिंकून घेतलं. त्यांनी धम्मपदांना इतकं सुंदर म्युझिक दिलं, इतकं छान कंपोज केलं की आम्ही अगदी मोहरून गेलो त्या आवाजामध्ये. त्यांच्या त्या प्रेझेंटेशनमध्ये आम्हाला इतकं समाधान वाटलं की खरंच आम्ही निब्बाणापर्यंत पोहोचतो आहोत असंच आम्हाला वाटलं. हे खूपच छान प्रेझेंटेशन आज मुंबई विद्यापीठामध्ये पहिल्यांदा झालं आणि आमच्या पाली विभागामध्ये तर सर्वांनाच अगदी खूप खूप आवडलं, मनापासून आवडलं. मी मोहाड सरांचे आणि आमच्या मॅडम योजना भगत यांचेसुद्धा खूप आभार मानते की मॅडमनी आम्हाला हा कार्यक्रमाचा अगदी चांगला दुग्ध शर्करेचा योग जुळवून आणला. कारण पौर्णिमा आणि त्यात ही इतकं सुंदर धम्मपदाचं प्रेझेंटेशन आणि तेही ह्या विद्यापीठाच्या आवारामध्ये खरंच खूप मन भरून आलं, खूप समाधान वाटलं, खूप आनंद वाटला. सुरुवातीला आम्ही जेव्हा औरंगाबादला कॉन्फरन्ससाठी गेलो होतो MGM युनिव्हर्सिटीमध्ये, तेव्हा आमची ओळख संजय सरांसोबत झाली आणि तेव्हा आम्ही म्हणजे असं होतं की म्युझिक वगैरे असेल काय ऐकायचं, पण त्यांनी रिक्वेस्ट केली की थांबा आमच्यासाठी, आम्ही एकदा ऐका तुम्ही प्रोग्राम. आणि तो जो आम्ही धम्मपदाची त्यांची मेलडी ऐकली तर आम्ही विश्वास ठेवू शकत नव्हतो की ती इतकी सुंदर असेल, की त्यामध्ये इतकं भावार्थ असेल त्या धम्मपदांमध्ये आणि रिसाईट करण्यासाठी इतकी छान असेल. तर आम्ही जेव्हा ऐकली ती तेव्हा म्हणजे सगळे तर भावून गेलो होतो, त्यांनी भारावूनच गेलो होतो की हे इतकं सुंदर कसं काही काम असेल आणि कोणी त्याच्याकडे लक्ष का नाही दिलं आहे पाली विभागामध्ये पण किंवा बाहेर कुठेही. आणि ते इतकं जुने धम्मपदं आहेत आणि ते अशा सुंदर रागांमध्ये आहेत. तर ती हिस्ट्री होती आणि मग ठरलं होतं की हा प्रोग्राम आपण आपल्या इथे मुंबई विद्यापीठामध्ये करायचा. आणि सुवर्ण संधी म्हणजे बुद्ध पौर्णिमा. बुद्ध पौर्णिमाचे हे 4 दिवस आपण खूप सुंदर सेलिब्रेशन केलं. फर्स्ट डे धातू वेनरेशन झालं, दुसऱ्या दिवशी बोधी ट्री पूजा झाली आणि तिसऱ्या दिवशी आता आपण कॉन्फरन्स घेतली बुद्ध आणि बाबासाहेबांच्या पुस्तकावर बुद्ध आणि त्यांचा धम्म. आणि आता संध्याकाळी ही छान धम्मपदाची सुवर्ण मैफिल आपल्याला ऐकायला मिळाली. तर नक्की तुम्ही आवर्जून ही ह्या चॅनलवरती नक्की ऐका आणि तुम्हालाही ह्याचा आनंद मिळेल. आणि पुन्हा कुठेही सरांचा जर प्रोग्राम असेल तर नक्की आवर्जून ऐका. आम्हाला ही मैफिल फक्त योजना भगत मॅडमच्या
मार्गदर्शनामुळे ऐकायला मिळालेली आहे आणि इथेही आयोजित झाली ही सर्व विद्यार्थ्यांना खूप आवडलेली आहे. आजचा जो कार्यक्रम होता तो विशिष्ट होता, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स होता मला जाणवला. कारण की ॲज अन म्युझिक लवर की असे गाथा ज्या बुद्धांनी आपल्या वाणीतून दिलेल्या गाथा आहेत, ज्या धम्मपदामध्ये वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये बसवलेल्या आहेत, या गाथांना हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकमध्ये बसून ते प्रेझेंट करणं हा एक वेगळा अनुभव होता. कारण काय आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकतो किंवा ज्या पारंपरिक आलेल्या हिंदुस्थानी क्लासिकलचे ऐकलेले आहेत, पण त्याचा बाजच त्यांनी सोडला नाही. हिंदुस्थान क्लासिकल म्युझिकचा सगळं होतं त्यात. सरगम होतं, लई म्हणजे म्हणतो ना लग्गी होती, म्हणजे त्या ज्या काही छटा असतात हिंदुस्थानी क्लासिकलच्या त्या सगळ्या दाखवल्या त्यांनी. आणि दोघेही म्हणजे हार्मनी साईड, रिदमिक साईड ॲज वेल ॲज व्होकलिस्ट साईड हे सगळे म्हणजे म्हणतो ना तरवेज होतं. आता इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी सांगितलं की सगळे MA मध्ये काही कामं केले आहेत, कोणी म्युझिकमध्ये काम केलं आहे, हे त्यांच्या त्या गाण्यातून दिसत होतं, त्यांच्या त्या कामातून दिसत होतं. आणि मोहोड सरांनी ते एवढं चपकळ बसवलं आहे त्याच्यात की हा एक म्हणतो ना अद्भुत अनुभव होता. एका म्युझिक लवरला असा अनुभव येणं इट्स म्हणजे डिफरंट आहे. मला तर वाटतं की प्रत्येक आपल्या लोकांनी किंवा आपल्याच नाही की बाहेरच्याही लोकांनी येऊन बुद्धांची वाणी किती सरळ सोपी आहे हे समजायला ह्या गाण्याचा उपयोग होईल. आणि नक्कीच पाली लिटरेचरचा पण त्यांनी फार ठिकाणी म्हणजे कोटेशन्स दिले किंवा त्यांनी त्यांचा वापर केला. त्याच्यातून कळतं की पालीवरचंही कमेंट त्यांचं आहे. आणि पाली आम्ही मुंबई विद्यापीठात शिकतो आहे. डॉक्टर योजना भगत मॅडम आम्हाला मार्गदर्शन करतात, बरेच शिक्षक आहेत ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. तर तो अँगल पर्स्पेक्टिव्ह ऑफ एन हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकच्या अँगलने कधीच मी त्या गोष्टीकडे बघितलं नाही. ती गोष्ट म्हणून बघत होतो की काय करता येईल काय नाही करता येईल, पण हा अँगल नव्हता. सो इट वॉज एन म्हणजे अद्भुत म्हणतो ना काहीतरी वेगळं, चमत्कारिक नाही किंवा म्हणतो ना ईश्वरीय नाही, बट एका माणसाने केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि हा खरंच प्रत्येक माणसाच्या काळजाला भिडेल आणि त्याला नक्की कळेल की बुद्धांची वाणी काय आहे. तर हा कार्यक्रम कुठेही जर तुम्हाला पाहायला मिळाला तर आवर्जून जा, नक्की पहा आणि हा अनुभव घ्या. आज आमच्याकडे सरांचा जो गीत गायनाचा कार्यक्रम झाला तो अतिशय खरंच खूपच उत्कृष्ट होता. आणि सरांनी ज्या पद्धतीने गाणे म्हणली आणि धम्मपद खूपच सुंदर असं वाटलं की वामनदादा त्यांच्या रूपातून पुन्हा आमच्यापर्यंत धम्मवाणी देत आहेत की काय असं वाटलं. आणि धम्मपद आम्ही स्टुडंट आहे तर आम्हाला ते बायट करण्यासाठी वगैरे म्हणजे लगेच ते पाठ होण्यासारखं आहे. तर सरांनी मला वाटतं पूर्ण धम्मपद आहे ना त्याची रेकॉर्डिंग वगैरे करून जर केली तर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जो धम्म अतिशय कठीण आहे, शब्दही नाही आहेत, तर त्या शब्दातून आम्हाला तो पाठ होईल असं मी सरांना सांगेन. आणि आमच्या पाली विभागात ते आले आणि आम्हाला एवढा छान सुंदर कार्यक्रम दिला. आणि आमच्या मॅम प्रत्येक दृष्टीतून आम्हाला धम्म शिकवतात, पण आम्हाला गीत संगीत याच्यातून धम्म आज प्रथम शिकायला मिळाला. आमच्या मॅडम आम्हाला हिऱ्याला पैलू कसं पाडतात तसं सर्व बाजूंनी धम्म शिकवतात. पण हा गाण्याचा मला वाटतं हा पहिलाच कार्यक्रम आहे. सरांना त्याच्याबद्दल मी खूपच थँक्यू म्हणते. पण त्यांनी धम्मपदावरती पूर्ण हे करून आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मला तर वाटतं PhD सारखा जर मनावरचा जर सब्जेक्ट करायचा असेल तर सरांचं त्यांनी हे घ्यावं, सल्ला घ्यावा असं मला वाटतं. आम्ही ज्या पालीच्या गाथा आणि हे सगळं शिकत आहोत, आम्हाला त्या वारंवार पाठ करावे लागतात तरी त्या आठवण राहायला कठीण जातात. आज तो इथे जेव्हा मोळक सरांची जर हा गाण्याचा प्रोग्राम झाला आणि ते पालीमधले सगळ्या गाथा गाण्यामध्ये सांगितल्या, खरंच ऐकताना तर अक्षरशः भारावून गेलो होतो. आणि त्या आता म्हणजे ऐकताना तर अर्ध्या झाल्याच आहेत, पण अजून परत रेकॉर्ड करून ठेवल्या आहेत आम्ही. आणि परत ऐकून त्या गाथा तर आता पाठ करायला इझी वे मिळाला आहे आम्हाला, मुख्य म्हणायचं झालं तर. आणि खूप छान होता प्रोग्राम, हा अत्यंत आवडलेला आहे. म्हणजे ह्या पद्धतीने पण हा प्रोग्राम होऊ शकतो.